जय शिवराय भावांनो, माझं नाव असून तुम्ही बघता आशू 7164 यूट्यूब चॅनल. आता मी ज्या गाडीमध्ये बसलोय ही गाडी तुम्ही ओळखली का? सांगा 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 मला, ही गाडी तुम्ही ओळखली का? चला हा लोगो तुम्हाला दाखवतो. हा लोगो तो ओळखला असेल. हा तर टाटा कंपनीचा लोगो आहे यार. हा लोगो तर माहिती आहे, सगळ्या लोकांना माहिती आहे. आणि ही गाडी काय आत्ता नवीन नाही आलेली. ही गाडी पण तुम्हाला माहिती आहे कावाची आहे. जेव्हा ह्या सेगमेंटमध्ये गाडी नव्हत्या, ह्या सेगमेंटमध्ये टाटानी भाई त्या टायमाला छोटा हत्ती नावानी ही जी गाडी बनवली आहे ही खूप म्हणजे खूप पॉप्युलर गाडी आहे. टेम्पो सेगमेंटमध्ये ज्यांना माहिती आहे, ज्यांनी त्या टायमाला गाड्या घेऊन या चालवल्या आणि त्यांना माहिती आहे भाई ही गाडी 15 वर्ष नो डाऊट कुठं जाणार नाही. 15 वर्ष तुम्हाला ही गाडी कमवून देते. गाडी तसं म्हणलं तर खूप चांगल्या प्रकारे आहे. आता ज्यांना माहिती नाही, टाटा कंपनीची छोटा हत्ती आहे. तर ह्या गाडीमध्ये मी तरी आता घेतली. आता ज्यांनी आधी घेतली ना तर त्यांना ह्या गाडीमधलं सगळं माहिती. पण मी आता घेतली ना तर मी तुम्हाला आत्ता तर सांगतो की एक प्रॉब्लेम आहे जो मला ह्याच्यामध्ये फील झाला, अनुभव झाला आणि तुम्हाला सांगू वाटला की यार जी लोक पण पुढं घेत असतील की असा एक आहे छोटासा प्रॉब्लेम आहे, लय मोठा नाही आहे यार. टाटा कंपनी तुम्हाला माहिती आहे छोटेसे प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यात थोडे थोडे दुःख देते, जास्त दुःख देत नाही. त्यांना माहिती आहे जास्त दुःख दिल्यावर कस्टमर येणार नाही. छोटे छोटे दुःख दिले पाहिजे. तर ह्या गाडीचं सीन असं झाला, मी गाडी चालवायला लागलो. गाडी बंद होते, गाडी स्टार्ट केली, मी मस्त चालवायला लागलो, हायवेला लागलो मस्त. आता सगळे लोक काय करतात, गाडी चालवतात, हँडब्रेक खाली घेतात, गिअर टाकतात, गाडी चालवतात एकदम मजेमध्ये. तसंच मी मजेमध्ये गेलो, पण मी थोडंसं अर्जंटमध्ये होतो. आता अर्जंटमध्ये काही लोकांकडून होत्या थोड्याफार चुका, जशा माझ्याकडून झाल्या. तर मी चालवायला लागलो आणि मला गाडीमध्ये पहिल्यापेक्षा जी गाडीची पॉवर आहे ही मला कमी वाटली. यार मी म्हणलो असं कसं होणार यार, ह्या गाडीची पॉवर एवढी कमी का फील होती आहे मला? असं काय झालं ह्या गाडीमध्ये की जेणेकरून ही पॉवर मला एवढी कमी वाटायला लागली? तर मी म्हणलो यार मी तर आत्ताच 2 दिवस झाले की ह्या गाडीची सर्व्हिसिंग केली, उलट माझ्या गाडीची पॉवर थोडीशी वाढली पाहिजे, तर ही पॉवर मला का कमी वाटायला लागली? तर मी इकडे तिकडे बघितले, मग मला वाटलं यार ह्या गाडीचा जो हँडब्रेक आहे हा लागू नये. हा हँडब्रेक लागू नये ठीक आहे, राहतो माणसाकडून हँडब्रेक लागून राहतो, पण त्या हँडब्रेकची लाईट कंपनीने ह्या स्पीडोमीटरमध्ये दिली नाही. आता असं का केलं हे कंपनीला माहिती आहे. आपण जेव्हा गाडी चालवतो आपला बायचान्समध्ये कधी आपला हँडब्रेक लागून राहतो, तर आपण काय करतो, आपल्याला इथं लाईट दिसते त्या हँडब्रेकची, तर त्यामुळं आपण काय करतो की यार आपण हँडब्रेक खाली घेतो, पण इथं लाईटच नाही कोणत्या प्रकारची. मग एखादा समजा नवीन व्यक्ती आहे, त्याने जर हँडब्रेक त्यांनी बघितलं नसेल तर त्याला असं वाटणार की गाडीची पॉवर कमी आहे. पण यार टाटावाल्यांनी हे केलं पाहिजे आणि इथे लाईट दिली पाहिजे की इथं लाईटच नाही आहे यार. हँडब्रेकचे बघा, हँडब्रेक वरती केलेलं आहे, लाईट नाही आहे. हँडब्रेक खाली करतो, लाईट नाही आहे. वर करतो, लाईट नाही. आता असं का केलं टाटानी हे आपल्याला टाटा सांगेल, पण नो डाऊट गाडी खूप चांगली आहे. टाटाची छोटा ती ST प्लस जर तुम्ही घेण्याचा प्लॅन करत असाल तर मी तुम्हाला सांगू शकतो. त्यासाठी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की ही गाडी कशी. मला तुम्ही जर कमेंट करसाल तर मी तुम्हाला सांगू शकतो. आणि ह्या सेगमेंटमध्ये जर गाडी घेत असाल तर टाटावरती विश्वास जर तुम्हाला ठेवायचा असेल तर सांगेल मी तुम्हाला पुढे की का ठेवायचं आणि का नाही ठेवायचं ते पण सांगेन. आणि जर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल थोडीफार जरी, थोडी एकदम म्हणजे जास्त नाही, थोडी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन गाडीसोबत. जय महाराष्ट्र.